तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजयचा टीव्हीके पक्ष 108 जागा जिंकत सगळ्यात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे विजयचं मुख्यमंत्रीपद फिक्स मानलं जात होतं. विजयने बुधवारी तामिळनाडूच्या राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. गुरुवारी सकाळी 10 वाजता थलपती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे ठरलं सुद्धा होतं. पण आता यात मोठा ट्विस्ट आलाय. विजयच्या सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत राज्यपाल समाधानी नसून बहुमतासाठी लागणाऱ्या 118 आमदारांचा संख्याबळ दाखवा आणि मगच शपथ घ्या असं राज्यपालांकडून विजयला सांगण्यात आलंय. त्यामुळे विजयचा गुरुवारी होणारा शपथविधी रद्द झालाय. 108 जागा जिंकणाऱ्या थलपती विजयला तामिळनाडू जायंट किलर म्हटलं जात असलं तरी फक्त 10 जागांमुळे विजयच्या सत्तेचं गणित आता अवघड झालंय. तर राज्यपालांच्या निर्णयामुळे आता त्यांच्यावर सुद्धा टीका होते. राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा नाकारणं चुकीचं असल्याचं म्हटलं जात आहे. थलपती विजय मुख्यमंत्री होण्यात तामिळनाडूचे राज्यपाल खोडा घालतायत का? राज्यपालांचा विजयला शपथ न घेऊ देण्याचा निर्णय योग्य आहे का? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. बुधवारी थलपती विजयनं तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्याने सत्ता स्थापनेचा दावा केला. आता विजयकरच्या संख्याबळाचा विचार केला तर टीव्हीकेनं एकूण 108 जागा जिंकल्यात. त्यात स्वतः थलपती विजय पेरंबूर आणि त्रिचीपूर्व या 2 जागांवर निवडून आला. त्यामुळे विजयनं बुधवारी आपल्या त्रिचीपूर्व या जागेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं माध्यमांकडून सांगण्यात येत आहे. आता विजयनं सत्ता स्थापनेचा दावा करताना राज्यपालांना 112 आमदारांच्या सह्या असलेलं पाठिंब्याचं पत्रक दिलं. आता यात विजय स्वतःच्या 2 जागांपैकी एका जागेचा राजीनामा देणार असल्यामुळं विजयच्या पक्षाचं संख्याबळ 108 वरून 107 तर तामिळनाडूच्या एकूण जागा 234 वरून 233 वर येणार आहेत. तरी सुद्धा विजयला बहुमतासाठी 117 आमदारांचा पाठिंबा सिद्ध करावा लागणार आहे. आता विजयनं जेव्हा राज्यपालांना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं तेव्हा त्यानं राज्यपालांचं समाधान झालं नाही. सत्ता स्थापनेसाठी हे संख्याबळ कमी असून 118 आमदारांचं बहुमत सिद्ध करा आणि मगच सत्ता स्थापनेचा दावा करा असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजयला सांगितलं. यामुळेच विजयचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग अडलाय. गुरुवारी सकाळी 10 वाजता विजयचा नेहरू स्टेडियम इथं शपथविधी होणार होता. त्यासाठी टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारी सुद्धा केली होती. विजयच्या चाहत्यांनी सुद्धा आपल्या थलपतीला मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना बघण्यासाठी गुरुवारी सकाळपासून नेहरू स्टेडियममध्ये गर्दी केली होती. पण हा शपथविधी रद्द झाला. त्यामुळं विजयचे चाहते नाराज झाले. राज्यपालांनी विजयला 118चं बहुमत सिद्ध करण्याची अट घातल्यानं विजयचा शपथविधी रद्द करण्यात आला. गुरुवारी सकाळी थलपती विजय पुन्हा एकदा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना भेटण्यासाठी राजभवनात गेला. त्याने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची परवानगी देण्याची विनंती केली. पण राज्यपालांनी पुन्हा एकदा विजयला रिकाम्या हातीस परत पाठवलं. बहुमत सिद्ध केल्यानंतरच तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता. मला तामिळनाडू स्थिर सरकार हवंय. तुम्ही जितक्या लवकर बहुमत सिद्ध कराल तितक्या लवकर तुम्ही शपथ घेऊ शकता असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजयला सांगितल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून आता राज्यपाल आर्लेकर यांच्यावर मोठी टीका सुद्धा होते. आधी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन नंतर विधानसभेतील बहुमत चाचणीला सामोरं जाणं ही सर्वसाधारण आणि प्रचलित प्रक्रिया आहे. मात्र तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आधी बहुमत आणि मगच सत्ता ही अट घातल्यामुळं राज्यपाल संविधानातील तरतुदीनुसार निर्णय घेत नसल्याचं बोललं जात आहे. प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी सुद्धा याबाबत आपलं मत मांडलंय. 108 जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या विजयच्या टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी न बोलावणं हा तामिळनाडूच्या जनतेनं दिलेल्या जनाधाराचा अपमान आहे. यामुळं 233 आमदारांचा शपथविधी अडलाय. हा राज्याचा आणि लोकशाहीचा अपमान असल्याचं कमल हसन यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी एसआर बोमई केसच्या निकालाचा सुद्धा दाखला दिलाय. आता राज्यपाल राजेंद्र आर्लेकर खरंच विजय आणि तामिळनाडूच्या जनतेवर अन्याय करत आहेत का? यासाठी भारतीय संविधानात सत्ता स्थापनेबाबत असलेली तरतूद आपल्याला समजून घ्यावी लागते. संविधानाच्या कलम 164(1) मध्ये राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील एवढंच सांगण्यात आलंय. पण राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून कोणाचीही नियुक्ती करू शकतात असा त्याचा अर्थ होत नाही. राज्यपालांनी विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी अशी संसदीय शासन व्यवस्थेतली पद्धत आहे. जेव्हा विधानसभेत कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा राज्यपाल स्वतःच्या विवेकाधिकारानं मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्ती करतात. अशा परिस्थितीत राज्यपाल सहसा विधानसभेत सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाच्या किंवा युतीच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून निवडतात आणि एका महिन्याच्या आत विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणून
बहुमत सिद्ध करायला सांगतात। ही आजवर चालत आलेली पद्धत आहे। पण मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्यापूर्वी संबंधित नेत्यानं विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करावं अशी कोणतीही तरतूद संविधानात नाही। पण ज्याला स्वतःच्या म्हणजेच राज्यपालांच्या मतानुसार विधानसभेत बहुमत मिळण्याची शक्यता आहे अशा नेत्याची राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून निवड करावी अशी एक पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। याची अनेक उदाहरणं देता येतात। याचाच अर्थ राज्यपालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नेत्याला आणि त्याच्या पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगणं हे चूक नाही, पण संपूर्ण संख्याबळ दाखवल्याशिवाय सत्ता स्थापन करताच येणार नाही असं राज्यपालांना सांगता येत नाही। बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा हेच योग्य ठिकाण असल्याचं घटनातज्ञांचं मत आहे। याचबाबत एस.आर. बोमई खटल्यात सुप्रीम कोर्टानं महत्त्वाची टिप्पणी केली होती। बहुमत विधानसभेत बहुमताच्या चाचणीतूनच सिद्ध केलं जावं, ते राजभवनात सिद्ध करू नये असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। यामुळेच तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतलेली भूमिका ही चुकीची असल्याची टीका होते। आता थलपती विजयला काँग्रेसनं आपला पाठिंबा दिलाय। काँग्रेसचे तामिळनाडूत 5 आमदार निवडून आलेत, त्यामुळे 108 अधिक 5 असा एकूण आकडा 113 इतका होतो। तरी सुद्धा 5 जागा कमीच पडतायत। विजयच्या पक्षानं सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आयएमयूएल या प्रत्येकी 2 जागा असणाऱ्या पक्षांना पाठिंबा देण्यासाठी विचारणा केल्याचं सांगितलं जात आहे। जर हे 4 पक्ष सोबत आले तर 8 जागा वाढतील आणि आकडा 121 वर म्हणजेच बहुमताच्या पलीकडे जाईल। काँग्रेसनं या छोट्या पक्षांना तयार करण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे, पण काही माध्यमांनी व्हीसीके आणि आययूएमएल डीएमके सोबतची युती तोडायला तयार नसल्याचा दावा केलाय। तर सीपीआय आणि सीपीआयएम यांनी याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ असं सांगितलंय। सीपीआय पक्षाच्या कार्यकारिणीची याबाबत 8 मेला बैठक होऊन त्यामध्ये विजयला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर एआयएडीएमकेतले काही आमदार सुद्धा विजयला पाठिंबा द्यायला तयार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यावरूनच आता तामिळनाडूत रिसॉर्ट पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे। एआयडीएमकेच्या 25 ते 28 आमदारांना पुद्दुचेरीतील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलंय। विजयच्या पक्षाकडून आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे। त्यामुळे आता थलपती विजय आकड्यांची जुळवाजुळव करून विधानसभेतला आपला बहुमत कसं सिद्ध करणार हा प्रश्न आहेच, पण बहुमत सिद्ध केल्याशिवाय मुख्यमंत्रीपद नाही या राज्यपालांनी घातलेल्या अटीमुळे विजय समोरचा पेच आता आणखीनच वाढलाय। तुम्हाला तामिळनाडूच्या राज्यपालांच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? राज्यपालांच्या आडून हा निर्णय दिल्लीतील शक्ती घेत आहेत का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।